आपल्या आयुष्यात मित्रांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याच्या आयुष्यात एकही मित्र नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. राजा विक्रमाकडे शूरसेन नावाचा एक पहारेकरी होता. त्याला 2 मित्र होते, एक व्यापारी तर दुसरा सैन्यातील अधिकारी. शूरसेन रोज मित्रांना काही वेळ द्यायचा. एके दिवशी जेवल्यानंतर पत्नीने विचारले की तुमचा खरा मित्र कोण? शूरसेन म्हणाला, सैन्यातील अधिकारी. पत्नी म्हणते, तुम्ही तर व्यापाऱ्याकडे रोज नवीन नवीन पदार्थ खाता, मग असे का? शूरसेन, उतावीळ होऊ नकोस, प्रत्यक्ष बघ आणि मग नंतर सांग. काही दिवसांनी शूरसेन पत्नीला व्यापाऱ्याकडे पाठवतो. पत्नी अभिनय करते, यांना राज्याच्या शिपायांनी कैद केला आहे. तुम्ही काहीतरी करा हो, मी तुमच्या पाया पडते, मला मदत करा. तिच्या बोलण्याचा व्यापाऱ्यावर परिणाम होत नाही. तो जागचा हालत नाही. तो सांगतो, राजाची गैरमर्जी झाली, त्याला मी काय मदत करणार? पत्नी सैन्य दलातील अधिकाऱ्याकडे जाते. दुःखी आवाजात तक्रार करून मदत मागते. अधिकारी उठत तिला म्हणतो, राणी, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर येतो, शिपायांना अडवतो. मी जिवंत असेपर्यंत माझ्या मित्राला त्याच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही. आणि तो लगेच तिच्याबरोबर घरी येतो. तिला ओळख पटते. शूरसेनला म्हणते, होय, तुमचे म्हणणे खरं आहे, माझी खात्री झाली. मित्रांनो, खऱ्या मित्राची पारख ही संकटकाळीच होत असते. मानवी प्राण्यांचा आणखी महत्त्वाचा गुण ते म्हणजे संग तसा रंग. सर्वसाधारण माणूस हा सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास सरडा या प्राण्यासारखा असतो. तसे पाहिले तर सरडा या प्राण्याच्या नावाशी सुद्धा मनुष्याच्या वर्तनाचा काहीसा संबंध असतो. कारण त्या प्राण्याचे नाव सरडा तर माणसाचा स्वभाव रडा, सदा रडा म्हणजे सदा रडावा असा असतो. सरड्याची धाव कुंपणापर्यंत तर माणसाची धाव कनक, कांता, कीर्ती, सत्ता या वर्तुळापर्यंतच. बहुरंग धारण करण्याची क्षमता निसर्गाने या प्राण्याला स्वरक्षणासाठी दिली आहे. सरडा ज्या रंगाच्या पानावर बसतो तो रंग सरड्याला प्राप्त होतो. स्वतःच्या रक्षणासाठी पानापानाप्रमाणे रंग बदलणाऱ्या सरडा या प्राण्याकडे पाहिलं की खुर्चीसाठी सहजासहजी पक्ष बदलून पक्षाला पक्षाघाताची अवकाळ आणणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची प्रकर्षाने आठवण होते. सर्वसाधारण माणूस हा सुद्धा सरड्याप्रमाणेच ज्या रंगाच्या विषयाच्या पानावर बसतो त्या विषयाचा रंग धारण करतो. दारूच्या पानावर माणूसरूपी सरडा बसला की ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी असा विलक्षण रंग त्याला प्राप्त होतो. मोठ्या पदाची खुर्ची मिळताच पूर्वी आपण गल्लीबोळातल्या एक सामान्य लहान माणूस होतो हेही तो विसरतो. आपण कोणीतरी विशेष महान आहोत अशा अहंकाराचा लाल फोड त्याच्या चेहऱ्यावर फुटू लागत असतो. होय मित्रांनो, आपल्याला चांगलं आणि शांत राहायला पाहिजे. माणसाचं मन एक महासागर आहे. प्रत्यक्षात प्रत्येक माणूस हा या व्यक्तिमत्वांनी भरलेला आणि भारलेला. माणसातील जे काही चांगले गुण आहेत ते त्याच्या सर्व मनाच्या पृष्ठभागावर येतात. त्याच्यातील जे वाईट आहे ते तळाला जाऊन राहायचे की त्याच्यातील जे सर्व वाईट आहे ते मनाच्या पृष्ठभागावर यायचे हे त्याच्या विचारावर आहे. संगती व संस्कार हे खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याने आपल्यातील जे वाईट आहे ते तळाशी जाते. जे चांगले आहे ते मनाच्या पृष्ठभागावर येऊन बसते. अशा परिस्थितीत आपण सज्जन म्हणून ओळखले जातो. याच्या उलट जर वाईट लोकांची संगत मिळाली तर आपल्यात जे चांगले आहे ते तळाशी जाते आणि वाईट सर्व उफाळून वरच्या थराला येते.
इतकेच नाही तर वाईट लोकांच्या संगतीत राहून आपले विचार, उच्चार, आचार हे सर्व त्यानुसार घडत जाते आणि त्यानुसारच आपले पुढील भवितव्य त्याचप्रमाणे साकार होते. अशा परिस्थितीत आपण दुर्जन म्हणून ओळखले जातो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे, भले व्हावे, हित व्हावे, चांगले व्हावे असे मनापासून वाटत असेल, त्याने अत्यंत अट्टहासाने प्रयत्नपूर्वक वाईट लोकांची संगत टाळायला पाहिजे आणि चांगल्या सज्जन लोकांची संगत धरायला पाहिजे. चांगल्या लोकांच्या संगतीत आयुष्याचे सोने होईल, तर वाईट लोकांच्या संगतीत आयुष्याची माती होत असते. थोडक्यात काय तर सतसंगती म्हणजे सुखाच्या सोन्याची खाण आणि दुसंगती म्हणजे प्रत्यक्षात दुःखाच्या कचऱ्याची घाण. जीवनात भ्रांती निर्माण करायचे किंवा क्रांती घडवून आणायचे, शांती प्राप्त करून देण्याचे अतुल आणि अद्भुत सामर्थ्य या संगतीत आहे. म्हणूनच मित्रांनो, सतसंगती धरून जीवनात संगीत निर्माण करायचे की दुसंगती धरून अधोगतीला जायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे. कारण जे आपण करत असतो तेच आपल्याला मिळत असतं. मानवी जीवनात पैशाला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आपल्या पुण्याईला सुद्धा. सुखी जीवन हे केवळ पुण्याईचे फळ असते याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. म्हणूनच तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगले कर्म करा. प्रत्येक संकटातून आपल्याला भगवंत नक्कीच सोडवणार असतो. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले सुद्धा वाईट होतच नाही, कारण भगवंताचं लक्ष आपल्याकडे असतं. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सारखे घाबरत राहणाऱ्या मित्राला तुम्ही शेअर करा. मित्रांनो, आपल्याजवळ जे आहे त्यात आपण समाधानी राहायला पाहिजे. सतत काळजी करायची नाही, काळजी करायची ती भगवंतानी. आपले जवळची पुण्याई आपण कायम चांगलीच ठेवायची. अहंकार सोडून द्यायचा, विनम्र आणि सावध चित्त राहायचं. बहुसंख्य लोक इथे चूक करतात आणि भगवंताचा आशीर्वाद ते गमावतात. प्रत्येकाने आपली कुवत पाहूनच भगवंताकडे मागायचं असतं. भगवंत आपल्याला सर्व काही देत असतो, कारण भगवंताला त्याचे सर्व भक्त हे प्रियच असतात. प्रयत्न करणे थांबवू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.